महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज जाहीर करण्यात आला। आज मुख्यमंत्री यांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प जाहीर केला। अर्थसंकल्प जाहीर करताना यामध्ये महत्त्वाची भूमिका जी आहे मुख्यमंत्री आणि आजचा अर्थसंकल्प जाहीर करणारे देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या 5 घोषणा केल्या। यामध्ये महत्त्वाची घोषणा अशी केली की 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे। मात्र त्यामध्ये जे शेतकरी पात्र असतील अशाच शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे। तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांच्यासाठी 50,000 रुपये माफी स्वरूपामध्ये प्रोत्साहन योजना देखील त्यांनी यावेळी घोषित केली। आता यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या त्रुटी आहेत, त्यामध्ये त्यांना कर्जमाफी मिळते की नाही हे आपल्याला येणाऱ्या काळात कळेल। परंतु ज्या पद्धतीने राज्य सरकारने घोषणा केली होती की आम्ही कर्जमुक्ती शेतकऱ्यांना करणार, त्या पद्धतीने आज अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी हे घोषित केलं आहे। त्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांना समाधानकारक वातावरण दिसत आहे। परंतु यामध्ये आता किती शेतकरी पात्र होतात आणि किती अपात्र होतात यासाठी जवळपास 5 ते 6 महिन्यांचा कालावधी जाणार आहे। त्यामुळे आता कशा पद्धतीनं प्रशासकीय लेवलला त्याची पूर्तता केली जाते ते देखील आपल्याला लवकरच कळणार आहे। सध्या तरी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या बाबतीत महत्त्वाची घोषणा म्हणजे कर्जमुक्ती घोषणा एवढंच महत्त्वाचं आहे। याच्या व्यतिरिक्त इतरही योजना त्यांनी जाहीर केल्या आहेत। त्यामध्ये गोपीनाथ मुंडे विमा मंडळामध्ये आता शेतमजुराचा देखील समावेश करण्यात आला आहे। शेतमजुरांना यापूर्वी या विम्याचा लाभ मिळत नव्हता। या विम्याचा फक्त ऊसतोड कामगारांसाठी लाभ होता, परंतु आता मुख्यमंत्र्यांनी शेतमजुराचा देखील गोपीनाथ मुंडे विम्यामध्ये समावेश केला आहे। त्यामुळे शेतमजुरांना देखील या अर्थसंकल्पामध्ये फुलाची पाकळी का होईना मिळालेली आहे।